पट्टाय शहरात पोचल्यावर पहिल्याच दिवशी आम्ही पट्टाय टॉवरला गेलो. तेथे पट्टाय टॉवरच्या ठिकाणी खाली फुलांची बाग आहे. त्या बागेत आम्ही मनसोक्त फोटो काढले. घोडागाडीसारखे मॉडेल होते, त्यात बसलो आणि फोटो काढले. मेंढा का गेंड्यासारखा एक प्राणी होता, त्याच्याही जवळ आम्ही फोटोशूट केले. नंतर आम्ही पट्टाय टॉवरला वरती गेलो. हा 55 मजली टॉवर आहे. ऑब्झर्वेशन डेकवरून पूर्ण पट्टाय शहर आणि समुद्र किनारा दिसतो. अतिशय सुंदर आणि विहंगम असे दृश्य दिसते. पट्टाय टॉवरच्या 55व्या मजल्यावरनं आम्ही 1-2 मजले खाली आलो आणि तेथून एकदम खाली तळाला जाण्यासाठी स्पीड शटल, स्काय शटल आणि टॉवर जम्प हे 3 ऑप्शन होते. त्यातला आम्ही स्काय शटल हा ऑप्शन चूज केला. दुपारी आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये लंच केलं आणि संध्याकाळी 6 वाजता आमचा अल्काझर शोचं बुकिंग होतं, तो आम्ही पाहिला. पट्टायचा हा अतिशय अप्रतिम आणि भव्य दिव्य शो आहे. हा नक्कीच पाहायला हवा. त्याची झलक तुम्हाला दाखवत आहे. पट्टायच्या दुसऱ्या दिवशी आम्ही स्पीड बोटने कोरल आयलंडला गेलो. तिकडे सर्वांनी पॅरासेलिंग केले. बनाना बोट, वॉटर स्कूटर हे वॉटर स्पोर्ट्स पाहिले. तिकडून येताना आम्ही शहाळ्याचं पाणी प्यायलो. शहाळं पाण्याने काठोकाठ भरलेलं होतं व पाणी अतिशय गोड होतं. अशी चव मी इंडियामध्ये कुठेच अनुभवली नव्हती. आम्ही नंतर समुद्राच्या आत लाटांमध्ये खूप मजा मस्ती केली. हे पाणी अतिशय स्वच्छ व निळशार होतं. नंतर आम्ही बसने नोंगनूज विलेज येथील बोटॅनिकल व पॉटरी गार्डन पाहिली. 600 एकरवर हा परिसर विखुरलेला आहे. ही प्रायव्हेट गार्डन आहे. त्यानंतर आम्ही तिथे एलिफंट शो पाहिला. माहुताच्या उपस्थितीत 2 हत्तींच्या सोंडेवर मी स्वतः बसले व एका हत्तीच्या सोंडेला धरून मी वरती चढले. हा खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता.
आम्ही थाय कल्चरल शो पाहिला. तो सुद्धा अतिशय अप्रतिम शो आहे. थायलंडला गेलो आणि मसाज केला नाही असं कधी झालंय का? आम्ही सायंटिफिक मसाज करून घेतला. त्याने खूप बरं वाटलं. नंतर आम्ही सर्वजण लॉजवर गेलो आणि झोपी गेलो.